गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थीच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना, यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा सदैव तुम्हाला सुखी ठेव, हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून मी माझा इथून ब्लॉग चालू करते, व्हिडिओला सुरुवात करते. तर चला आता, हे तुम्ही पाहिलंच आहे. इकडे साबुदाणा भिजवलेला आहे, इकडे बटाटे पण साल काढून घेतलेले आहे आणि इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर ही आहे फराळाची तयारी, म्हणजे खिचडीची तयारी. तर इकडे हे बघा, हे सफरचंद घेतलं आहे, याचं साल काढते आणि ज्यूस बनवायचं सफरचंदचा. तर चला, किचन ओटा सगळा पुसून घेते. देवपूजा तर सकाळी झालेली आहे माझी. तर चला आता मी सुरुवात करते. नाश्ता आणि खाणं, नाश्ता सगळं बाकीचं. सासूबाईंसाठी 2 पोळ्या करून ठेवल्यात. मला सासूबाईंना ना उपवास नाही करायला लावत, कारण का आता ते वयामानानुसार तब्येत साथ देत नाही, त्याच्यामुळे नाही उपवास. किती वर्ष झाले त्यांना उपवास करायला लावतच नाही आता. चला असो, मी काय काय बनवते, ब्लॉग कंटिन्यू स्किप न करता पहा. इकडे बघा सासूबाईंची नाश्त्याची तयारी. मुगाची डाळ आणि तांदूळ म्हणजे भाजून काय करते, मिक्सरमधनं काढते आहे बारीक करून त्याची पेज. आणि बघा ॲपल ज्यूस, शेंगदाण्याचा कूट, शेंगदाण्यामध्ये बारीक करून घेतले आहे. तिखट मिरची नाही आहे जास्त काही, त्याच्यामुळे जरा बारीक करून घेतली आहे. चला, इकडे बटाटा एक खिचडीसाठी चिरून घेते आणि बाकीचे खिसून घेते. आणि कट्ट्यावरचा पसारा आवरायचा आहे. पसारा म्हणजे काय, हे पहा. एवढी तयारी कशासाठी, तर खास म्हणजे ह्यांनी उपवास केलेला आहे, मिस्टरनी उपवास केलेले आहे, त्याच्यामुळे मग आता त्यांचा नाश्ता टिफिनमध्ये, त्यासाठी ही सगळी तयारी. हे पहा, असं मिक्सरमधून मी काढून घेतलेले तांदूळ आणि डाळ भाजून. चला, इकडे पाणी टाकते आणि बनवते पेज जरा. सासूबाईंचा नाश्ता बघा, थोडेसे जिरे आणि मीठ पण घातलेलं आहे याच्यामध्ये. डाळ तांदळाची खिचडीच म्हटलं चालेल, फक्त फोडणी नाही. जिरे घातलेत, मीठ घातलेलं आहे, तर मऊसुत असं पेज. चला, आता तयार झाली. सासूबाईंना देते, तूप घालते याच्यामध्ये. लहान मुलांना कसं आपण भाताची पेज तांदूळ दळून आणतो, तसंच केलेलं आहे. चला, तयार झालेली आहे. गार होऊ द्या, गार होऊ दे, थांबा, गरम खूप आहे. हे बघा, इकडे बटाट्याचा कीस बनवलं, कीस. पापड साबुदाण्याचे. चला, इकडे खिचडी बनवते आता मी. बटाट्याचा कीस बनवला आहे, पापड तळले. ज्यांनी मसला पूर्ण नाही का केलेलं, तर मुलं बायको म्हणतात चांगली कडक शिक्षा द्या त्याला, फाशीची शिक्षा द्या. चला, इकडे मी खिचडी बनवते. चला, मी आता
बनवले की झालं. सासूबाई झाले नाश्ता तिकडे. चला इकडे बनते खिचडी. का उघडं बरं विरांश बरं हे का विरांशकडे आली मी. तर विरांशला सर्दी झाली आहे आणि सर्दी झाल्यामुळे ना तो खूप त्रास देतो. नको रे पडशील विरा. तसं नाही करू. तसं खेळत नसतात कुणी. तर पहा इकडे मी विरांश खिचडी बनवते. इकडे पण रसिकाने साबुदाणा इकडे भिजवून ठेवला होता. तर विरांशला पण आवडते आणि रसिकाला पण आवडते खिचडी, म्हणून ते गरम गरम खिचडी बनवते. शेंगदाण्याचं कूट थोडा कमी घातला आहे. रसिकाला होती ॲसिडिटी आणि विरांशला पण होती, त्याच्यामुळे थोडं शेंगदाण्याचं कूट कमीच घातलेला आहे. विरांशकडे ना स्टंप आहेत आणि बॅट आहे, बॉल आहे. तर आम्ही आता क्रिकेट खेळतो मी आणि विरांश. चलो विरांश चलो बॉलिंग कर. चलो 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 बॅटिंग बॉलिंग चलो चलो. आता डायनोसर खेळायला लागला विरांश. तू हे ठेवून टाकायचं का मग बॅट बॉल? बरं ठेवून टाकतो. हां चला आता मी ठेवून टाकते. विरांश हे बघा बॅट बॉलसाठी T20 क्रिकेट ब्लास्ट. हां हे ते डायनासोरला नको मारू. नको मारू विरा. हे पण आत्ता विरांशला झोपी घातलं आहे 2:45 वाजता. चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.